आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलापुरी शेंगा चटणी। सोलापुरी फेमस शेंगदाण्याची चटणी बघणार आहे आज आपण रेसिपीमध्ये। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा। तर सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथं मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे बघा। त्यामध्ये आपण हे शेंगदाणे गॅस मीडियम करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर सगळ्यात आधी आपण मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घेऊया बघा। खरपूस असे शेंगदाणे आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि थंड करून घेऊन त्याची साल पण काढून घ्यायची आपल्याला। त्यासाठी एकदम लालसर असे शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। तर सोलापुरी चटणी ही सगळ्यांची आवडती चटणी आहे बघा। आणि ही चटणी आपण उत्तप्पा किंवा गरम गरम भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकतो। या पद्धतीने जर चटणी केली तर आपण हवाबंद डब्यात 3 महिने व्यवस्थित ठेवू शकतो आणि टिकते पण आपली शेंगदाण्याची चटणी बघा। खूप छान लागते ही शेंगदाण्याची चटणी। आपण नेहमी जी शेंगदाण्याची चटणी करतो ती वेगळी आणि सोलापुरी चटणी असते ती थोडीशी जाडसर असते बघा आणि अशी थोडी चिकट चिकट असते। खूप छान लागते शेंगदाण्याची चटणी, सोलापुरी शेंगदाण्याची चटणी। आणि ही चटणी करण्यासाठी जास्त प्रमाणात साहित्य पण लागत नाही। खूप कमी साहित्यात ही अशी चविष्ट आणि खमंग आपली शेंगदाण्याची चटणी तयार होते बघा। तर आपले शेंगदाणे असे भाजलेले आहेत बघा, हे बघा छान असे मस्तपैकी खरपूस झालेले आहेत। तर आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथं बघा मी थंड होण्यासाठी हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। थंड झाले की आपण त्याची अशी शेंगदाणे चोळून त्याची साल काढायची पूर्णपणे, हे बघा अशा प्रकारे। तर इथं बघा आपले शेंगदाणे थंड झालेले अशी चोळून त्याची साल काढायची पूर्ण। जेवढ्या शेंगदाण्याची निघते तेवढ्या शेंगदाण्याची आपण काढून घेऊया। तर इथं बघा मी शेंगदाणे असे मस्तपैकी सोलून त्याची टरफल काढलेत बघा। त्याची साल काढून मी एकदम असे पाकडून घेतलेले आहेत, व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत बघा। आता आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। तर आता या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे बघा। 1 चमचावर तेल घातलेलं आहे। तर आता या तेलामध्ये मी 1 चमचा जिरे घालणार आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा। थोडेसे जिरे आपल्याला गरम करून घ्यायचे, त्या तेलामध्ये भाजायचे नाही, त्याची स्मेल निघून जाते बघा। लगेच आपल्याला यामध्ये लसूण पाकळ्या घालायचे। एक 10 ते 15 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा, आपण मी यामध्ये घातलेले आहेत। तर या शेंगदाण्याच्या चटणीला तेलाचा वापर करावा लागतो। तर ही शेंगदाण्याची चटणी चिवट असते त्यामुळे यामध्ये तेलाचा वापर करतात बघा। आता यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे त्या तेलामध्ये। तरी बघा भाजलेले शेंगदाणे आपण हे, पण तरी पण या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत, कारण की याचं स्ट्रक्चर खूप छान येतं बघा तेलामध्ये। जर आपण हे शेंगदाणे परतले ना असे, की याचे जे स्ट्रक्चर असते शेंगदाण्याच्या चटणीचं ते असं एकदम चिकट चिकट आणि अशी गोळा चटणी होते त्याची मस्त अशी। तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। एक 2च मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा। असे तेलामध्ये जर शेंगदाणे आपण भाजले तर असे कुरकुरीत होतात बघा शेंगदाणे मस्त असे।
तर आता बघा शेंगदाणे आपले मस्त असे कुरकुरीत झालेले. गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण एका बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे बघा. मी एक बाउल घेतला. मस्त असे खरपूस लाल झाले बघा शेंगदाणे. खमंग असा जिऱ्याचा वास सुटलाय बघा मस्त. हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय. आता यामध्ये मी चवीनुसार सेंदव मीठ घालणार आहे बघा. हे बघा चवीनुसार सेंदव मीठ घालणार आहे या चटणीसाठी. अगदी चवीला लागावी चटणी म्हणून अगदी थोडीशी साखर, पाव चमचा साखर. आणि इथं मी काश्मीरी लाल पावडर वापरणार आहे बघा 2 चमचे. 2 चमचे मी इथं काश्मीरी लाल पावडर वापरलेली आहे. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये नाही तर खलबत्त्यामध्ये आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची. तर हे बघा मी असं थोडं थोडं मिश्रण हे शेंगदाणे, लसूण आणि जिरा हे सगळं यामध्ये घालते बघा. आणि आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची. जर आपल्याकडे खलबत्ता नसेल तर मग मिक्सरमध्येच करावी लागेल. पण खलबत्त्यात जर चटणी केली शेंगदाण्याची तर चवीला अप्रतिम लागते बघा मस्त अशी. अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी कुटून घ्यायची अशी खलबत्त्यामध्ये. तशी आपली चटणी तयार होते बघा. स्मेल खूप छान येते. तर इथं बघा आपली मस्त अशी सोलापुरी शेंगदाणे चटणी तयार झालेली आहे बघा. बघू शकताय तुम्ही एकदम. हे बघा एकदम अशी सोलापुरी टाईप झालेली आहे बघा. अशी चिकट अशी एकदम मस्त झालेली आपली शेंगदाण्याची चटणी. बुरबुरीत झालेली आहे, मोठी अशी जाडसर झालेली आहे एकदम शेंगदाण्याची चटणी बघा. तर आता आपण ही चटणी काढून घ्यायची बघा यामधून. आपली चटणी तयार झालेली आहे. वाव मस्त झाली बघा एकदम. किती छान झाले बघा. टेस्टला पण खूप छान झालेली आहे ही चटणी ही. तर इथं मी काढत आहे बघा एका प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही किती छान झाली चटणी शेंगदाण्याची, सोलापुरी शेंगदाण्याची चटणी. मस्त अगदी. हे बघा असे चिकट चिकट एकदम झाली बघा कशी. एकदम गोळे गोळे झालेत जसे की सोलापूरच्या चटणीमध्ये जसे विकतच्या भेटतात तसं एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त अशी सेम तशीच झालेली आहे बघा. तर मस्त अशी आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे बघा. ऋतू कोणता पण असला तरी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये आपण ही चटणी खाऊ शकतो. मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा.
आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.